नमस्कार, मी कोमल. तर आज आपण बघणार आहोत साध्या गव्हापासून गव्हाची खीर कशी बनवायची ते. तर नेहमी खपली गव्हाची वगैरे खीर बनवतात, पण आपल्या साध्या गव्हाची जरी खीर बनवली तरी खूप छान लागते ती. तर आज आपण ती खीर कशी बनवायची ते बघणार आहोत. तर महाशिवरात्रीचे उपवास आज सुटतात सर्वांचे. तर आज आम्ही उपवास सोडण्यासाठी गव्हाची खीर बनवणार आहोत. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा, गव्हाची खीर बनवण्यासाठी मी हे गहू घेतलेले आहेत, साधेच गहू आहेत हे. तर हे मी निवडून वगैरे घेतलेले आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला मी हे बघा पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर पाणी उकळवून घेतलेलं आहे मी. तर त्या गरम पाण्यामध्ये हे गहू जे आहेत ते अर्धा ते पाऊण तासासाठी मी भिजत ठेवणार आहे. म्हणजे रात्रभर गहू वगैरे भिजवायची काही गरज नाही, अर्धा पाऊण तास जरी भिजवला तरी बास होते. त्यामुळं मी हे अर्धा पाऊण तासासाठी गहू जे आहेत ते भिजण्यासाठी ठेवणार आहे गरम पाण्यामध्ये. तर हे बघा, हे गहू जे आहेत ते मी पाऊण तासासाठी भिजवून घेतलेले आहेत. तर याच्यातलं मी गरम पाणी काढून घेतलेलं आहे. आता मी हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. म्हणजे अगदी जाडसर आपल्याला हा गहू ठेवायचा आहे. फक्त दोनच त्या गव्हाचे तुकडे होईल अशा पद्धतीनंच हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर हे बघा, गहू भिजवून घेतलेला जो होता तो मी मिक्सरला बारीक केला आहे. तर तो कशा पद्धतीने बारीक केलेला आहे हे बघा, मोठा मोठाच आहे. खूप असं बारीक पेस्ट वगैरे काय मी बनवलेली नाही. पाणी वगैरे काय टाकायचं नाही, असंच फक्त मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि मोठाच आपल्याला ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय मी गहू कशा पद्धतीनं बारीक केलेला आहे ते. तर हे बघा, सगळा गहू मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. म्हणजे भरड काढण्यासारखी अशी बारीक केलेली आहे, खूप बारीक केलेला नाही गहू. तर हे सुरुवातीला लक्षात ठेवायचं आहे खीर बनवताना, कारण की खीर जी असते त्या खिरीमध्ये गहू थोडेसे असे मोठेच दिसतात. त्यामुळे खूप जास्त बारीक करायचं नाही. तर या कुकरमध्ये मी गहू काढून घेतलेले आहेत बारीक केलेले. आता या मिक्सरच्या भांड्यात मी जे गहू बारीक केलं होतं त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. ते पाणी मी कुकरमध्ये ओतून घेते. तर एक ग्लासभर पाणी मी या मिक्सरच्या भांड्यात ओतलं होतं. तर आणखीन पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि याला 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे. म्हणजे ह्या गहूला शिजवून घेणार आहे मी. तर हे बघा, 2.5 ग्लास पाणी याच्यामध्ये मी ओतलेलं आहे आणि मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे. म्हणजे ही खिरीसाठी जे आपण गहू शिजवतोय तो व्यवस्थित शिजला जाईल, कच्चा वगैरे राहणार नाही. तर मी गहू शिजवून घेतलेला आहे, 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर 2 शिट्ट्यांमध्ये गहू जो आहे आपला खीर बनवण्यासाठी आपण शिजायला ठेवलेला तो अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. तर हे आता घट्ट वाटत असलं तर याच्यामध्ये आपण नंतर ज्यावेळेस आता खीर बनवतोय त्यावेळेस थोडंसं गरम पाणीसुद्धा टाकणार आहोत. तर छान असा गहू शिजलेला आहे, अगदी मऊ. तर आता काय करायचं आहे, मी इथं टोप गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकताय, हे बघा, पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे मी. तर आता काय करायचं आहे, मी सुरुवातीला हा टोप घेतलेला आहे तर तो गरम करायला ठेवलेला आहे. आता मी तूप टाकून घेते अगोदर याच्यामध्ये. तूप टाकून घेतलेलं आहे मी. तूप वितळू द्यायचं आहे. खीर बनवण्यासाठी मी गूळसुद्धा इथं घेतलेला आहे, चाकूने कट करून घेतला आहे तो गूळ. म्हणजे अगदी बारीक असा केलेला आहे. थोडासा मोठा जरी राहिला तरी ज्यावेळेस आपण तो खीर बनवण्यासाठी टाकतोय त्यावेळेस तो वितळतोय, कारण की गहू वगैरे गरम असते त्यामुळं. तर हे बघा, तूप वितळलेलं आहे. आता मी याच्यामध्ये हे खोबरं जे घेतलेलं आहे, ओलं खोबरं घेतलं आहे मी, ते बारीक बारीक असे कट करून घेतलेले आहेत पातळ. तर हे खोबरं जे आहे ते सुरुवातीला आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. खूप जास्त रंग डार्क करायचा नाही. तर एक 2-3 मिनिटासाठी तुपामध्येच मी हे खोबरं असं परतून घेणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाका, थोडेसे काजू किंवा बदाम. पण मी आज फक्त खोबरंच टाकणार आहे. तुपामुळं खिरीला छान अशी टेस्ट येते.
हे बघा तुम्ही बघू शकताय, अशा पद्धतीनं 1-2 मिनिटासाठी मी खोबरं जे आहे ते तुपामध्ये परतून घेते. तर खोबऱ्याचा रंग हलकासा गोल्डन झालेला आहे. तर मी आता याच्यामध्ये जो शिजवून घेतलेला गहू आहे तो टाकून घेते. सुरुवातीला गॅस बारीक करायचा आहे. तर हे बघा, चमच्याने मी याच्यामध्ये गहू टाकून घेते, जे आपण खीर बनवण्यासाठी शिजवून घेतलेला आहे ते. पातेल्यामध्ये मी सगळा गहू काढून घेतलेला आहे. तर आता मी याच्यामध्ये गूळ टाकून घेते आणि गूळ व्यवस्थित वितळेपर्यंत आपल्याला नाही का हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा, अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करते मी. तर हे बघा, मी याच्यामध्ये खीर बनवण्यासाठी हे बघा गूळ सुद्धा टाकून घेतलेला आहे. तर याच्यात खीर जी आहे ती खूप घट्ट वाटते. तर आता मी गरम केलेलं जे पाणी आहे ते याच्यामध्ये टाकून घेणार आहे. खूप जास्त घट्ट ठेवायची नाही खीर, कारण की जशी खीर थंड होते ना तशी ती खूप जास्त घट्ट होते. हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घेते. गरमच पाणी टाकायचं शक्यतो. तर हे बघा, मी पाणी टाकून वगैरे घेतलेलं आहे थोडंसं. तर हे बघा, एवढी पातळ खीर मी बनवलेली आहे. पण ती खीर जशी थंड होते तशी थोडीशी घट्ट पण होते, त्यामुळं मी पाणी थोडंसं जास्तच टाकलेलं आहे. तर हे बघा, आता थोडंसं मीठ टाकायचं आहे. कोणता पण गोड पदार्थ बनवला तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. म्हणजे जरी समजा एखादा पदार्थ गोड झालेला असेल तर ते बॅलन्स करतं मीठ, त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आणि टेस्टसुद्धा छान लागते मीठ टाकल्यामुळे. तर मी थोडंसं मीठ टाकून घेते याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. खीर जर घट्ट वाटत असेल तर आणखीन थोडंसं पाणी गरम करून जरी टाकलं तरी चालतं. पण एवढी खीर म्हणजे खूप जास्त पातळ पण नाही किंवा खूप घट्टसुद्धा नाही, अशी असली तरी चालते. मग कोणाकोणाला खिरीमध्ये दूधसुद्धा टाकून खायला आवडतं, पण आम्ही दूध नाही टाकत खाताना. पण तुम्हाला जर आवडत असेल तुमच्या घरामध्ये कोणाला, तर ज्यावेळेस खीर खायला देतात त्यावेळेस थोडंसं दूध टाकून दिलं तरीसुद्धा चालतं. तर हे बघा, किती छान दिसते खीर, तुम्ही बघू शकताय. तर एक 2-3 मिनिटे ही खीर मी परत शिजवून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकताय खीर किती छान दिसते ते. तर अगदी घरभर छान असा वाससुद्धा येतोय खिरीचा. हे बघा, तर गॅस बंद करून घेते मी आणि याच्यामध्ये वेलची पूड टाकणार आहे मी. तर वेलची पूड मी करून ठेवली होती, तर ती पूड याच्यामध्ये टाकून घेते. हे बघा, गॅस बंद केल्यानंतर वेलची पूड टाकायची, म्हणजे वेलचीची टेस्ट जी आहे ती छान अशी पदार्थामध्ये कोणत्या पण उतरते त्यासाठी. आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. तर ही बघा तयार आहे गरमागरम आणि अगदी टेस्टी अशी गव्हाची खीर. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं गव्हाची खीर एकदा नक्की बनवून बघा. तर ही खीर जी आहे ती आपण साध्या आपल्या रेग्युलर जे गहू असतात त्याच्यापासून बनवलेली आहे. तर तुम्ही सुद्धा अशी खीर एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्या तुम्हाला पाहता येतील.